हे गाइज, मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे प्राजक्ताskitchen.com या चॅनलवर। आज तुमच्यासाठी आपल्या पेस्ट्रीजच्या सिरीजचा एपिसोड नंबर 2 मी घेऊन आलेली आहे आणि यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की पिना कोलाडा राउंडल पेस्ट्रीज कशा करायच्या। एकदम सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, सगळ्या टिप्स मी शेअर केलेल्या आहेत आणि या सेल कशा करायच्या याचीही मी माहिती दिलेली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे। सोबतच चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा, बाजूला बेल आयकॉन आहे ते सुद्धा क्लिक करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला सुरुवात करूयात आपल्या राउंडल्स पेस्ट्रीला। तर सगळ्यात आधी इथे मी घेतलेला आहे एक बाउल आणि बाउलमध्ये ॲड करणार आहे 1 कप व्हॅनिला प्रीमिक्स। तर इथे मी व्हॅनिला प्रीमिक्स ॲड केलेला आहे आणि इथे जर तुम्ही मेजरमेंट याचं ग्रॅममध्ये विचाराल तर 180 ग्रॅम एवढं हे प्रीमिक्स आहे। तर इथे व्हॅनिला प्रीमिक्स घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे अर्धा कप म्हणजेच हाफ कप वॉटर, ते असेल 90 ते 100 ग्रॅम एवढं वॉटर। तर अशा प्रकारे पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं फेटून घ्यायचं आहे। तर हे प्रीमिक्स छान फेटून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे ऑइल। तर नॉर्मल रिफाइंड ऑइल आपल्याला 1.5 टेबलस्पून किंवा 15 ग्रॅम यामध्ये ॲड करायचं आहे। त्यानंतर यामध्ये मी पाइनॲपलचं इमल्शन ॲड करणार आहे। कलर मिस्टचं इमल्शन आहे माझ्याकडे, तर साधारणतः 1/4 TSP यामध्ये इमल्शन मी ॲड करणार आहे। जर तुमच्याकडे इमल्शन नसेल तर तुम्ही पाइनॲपलसाठी येलो कलर आणि पाइनॲपलचा इसेन्स सुद्धा ॲड करू शकता। तर अशा प्रकारे मी इथे हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे मला थोडासा लाईट कलर वाटत आहे, त्यामुळे मी यामध्ये येलो कलर आणखीन थोडासा ॲड करणार आहे, कारण मला थोडासा ब्राईट कलर हवा आहे। तर अशा प्रकारे इथे मी येलो कलरचे काही ड्रॉप्स ॲड केलेले आहेत आणि बॅटर छान मिक्स करून घेतलेला आहे। तर पुन्हा एकदा बॅटरला मी क्विक मिक्स देणार आहे। आज मी पेस्ट्री करण्याची थोडीशी वेगळी पद्धत तुम्हाला दाखवणार आहे। तर इथे आपलं पाइनॲपल फ्लेवरचं बॅटर तयार आहे। इथे मी तुम्हाला पाइनॲपल फ्लेवर दाखवला, तुम्ही यामध्ये भरपूर असे व्हेरिएशन करू शकता। तर इथे मी 9x9चा स्क्वेअर टीन घेतलेला आहे, फ्लॅट टीन आहे माझ्याकडे आणि याला इकोवेक पेपरने लाइनिंग करून घेतलेली आहे, ज्यामुळे आपला केक खाली स्टिक होणार नाही। तर अशा प्रकारचा टीन मी इथे वापरलेला आहे आणि त्यामध्ये सगळं बॅटर मी पोर करून घेणार आहे। इथे जो मी इकोवेक पेपर वापरलेला आहे तो केमिकल फ्री आहे, कुठलेही हार्मफुल यामध्ये केमिकल्स नाही आहेत, त्यामुळे आपण आपल्या कुकिंगमध्ये याला इझिली वापरू शकतो। तर अशा प्रकारे हे बॅटर संपूर्ण बाजूने आपण पसरवून घेणार आहोत, प्लेन करून घ्यायचं आहे। थोडक्यात आपण इथे एक पेस्ट्रीसाठी शीट तयार करून घेत आहोत, ज्यामुळे आपल्याला ती इझिली कट करता येईल आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये। आता ही शीट आपल्याला बेक करायची आहे 180 डिग्रीला साधारणतः 10 ते 15 मिनिटे। आपला केक बेक होतोय तोपर्यंत आपण इथे तयार करून घेणार आहोत फिलिंग। तर फिलिंगसाठी इथे मी घेतलेला आहे पाइनॲपल क्रश, साधारणतः 1 ते 1.5 टेबलस्पून। त्यानंतर त्यामध्ये 2 टेबलस्पून मी डेसिकेटेड कोकोनट ॲड केलेलं आहे आणि अरोमाचं इमल्शन ॲड केलेलं आहे पाइनॲपलचं। आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही इथे आपली फिलिंग इथे रेडी आहे। ही फिलिंग आपण ॲड करणार आहोत आपल्या व्हिप केलेल्या क्रीममध्ये, म्हणजे आपल्या क्रीमचा फ्लेवर पिना कोलाडा म्हणजेच पाइनॲपल आणि कोकोनटचं कॉम्बिनेशन असा फ्लेवर इथे तयार होईल। तर तुम्ही इथे बघू शकता, इथे फिलिंग आपली रेडी आहे आणि आपला केकसुद्धा बेक होऊन आलेला आहे। आता हा बेक झालेला केक आपण एकदम थंड करून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतर एका वाटीच्या सहाय्याने मी याचे राउंड्स कट करून घेणार आहे। जर तुमच्याकडे कटर्स असतील तर तुम्ही कटर सुद्धा वापरू शकता, अदरवाईज तुम्ही अशा प्रकारच्या वाटीचा वापर करून याची कटिंग करू शकता। तर इथे मी 2 पेस्ट्री तयार करून दाखवणार आहे तुम्हाला, त्यामुळे इथे मी 4 कटिंग्स तयार करून घेणार आहे। जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचे असतील तर तुम्ही याच्या मोठी शीट करून किंवा नॉर्मल केक करून त्याचे लेयर्स करून याची कटिंग करू शकता। तर अशा प्रकारे 4 कटिंग्स मी इथे करून घेतलेले आहेत। आपल्या या पेस्ट्रीजच्या सिरीजमध्ये मी तुमच्यासाठी खूप नवनवीन पेस्ट्रीज दाखवणार आहे, त्यामुळे मी माझं नॉलेज तुमच्यापर्यंत भरपूर असं शेअर करत आहे। त्यामुळे तुमचंही काम आहे की हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही व्हिडिओज खूप आवडीनं बघताय परंतु शेअर करत नाहीये, तर प्लीज सगळ्यांनी व्हिडिओ शेअर करा, ज्यामुळे आपल्या या सिरीजला खूप छान असा प्रतिसाद मिळेल आणि जेवढा तुमचा रिस्पॉन्स चांगला येईल तेवढे नवनवीन फ्लेवर सुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करत जाईल। तर इथे मी आपण जी फिलिंग तयार केली होती त्यामध्ये ॲड केलेला आहे व्हिपिंग क्रीम। व्हिपिंग क्रीम जी असते आपण केकमध्ये जी वापरतो ती व्हिपिंग क्रीम मी यामध्ये ॲड केलेली आहे आणि ती एका पायपिंग बॅगमध्ये फिल करून घेतलेली आहे।
आणि अशा प्रकारे पेस्ट्रीजवर अप्लाय करून घेतलेली आहे। पायपिंग बॅगने अप्लाय करायला सोपी जाते कारण आपण छोट्या राउंडल्स करत आहोत। खूप मोठे सुद्धा याचे राउंड्स करायचे नाहीयेत, नाही तर तो केक सारखा दिसतो। तर अशा प्रकारे छोटे छोटे राउंड्स मी इथे तयार करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर यावर आपण जो सेकंड पार्ट इथे केलेला आहे तो यावर ठेवणार आहोत। थोडक्यात सँडविच टाइप आपल्याला इथे पेस्ट्री तयार करायची आहे। तर इथे क्रीमचा मधला जो पोर्शन आहे थोडासा मी जास्त घेतलेला आहे, ज्यामुळे याला हाईट चांगली येईल, कारण वरच्या बाजूने मी क्रीम याला अप्लाय करणार नाहीये। त्यानंतर एका पॅलेट नाईफच्या सहाय्याने साइडने मी थोडीशी क्रीम अप्लाय करून याला प्लेन करून घेणार आहे, कारण आपल्याला आता नेक्स्ट स्टेपला याला अप्लाय करायचं आहे ते म्हणजे चॉकलेट। तर चॉकलेटचे मी श्रेड्स तयार करून घेतलेले आहेत अशा प्रकारचे। पिलरच्या सहाय्याने तुम्ही अशा प्रकारचे शेविंग्स याच्या तयार करू शकता आणि त्यानंतर आपली राऊंड जी पेस्ट्री आहे ती अशा पद्धतीने केकवर आपल्याला ठेवायची आहे आणि गोल गोल फिरवत याच्या साइड्स आपल्याला कव्हर करायचे आहेत। तर तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे मी साइडनी संपूर्ण बाजूने याला चॉकलेट कंपाऊंड अशा प्रकारे लावून घेतलेला आहे। हे अगदी ऑप्शनल आहे, जर तुम्हाला क्रीम अप्लाय करायची असेल तर तुम्ही क्रीमने सुद्धा करू शकता, परंतु अशा पद्धतीने दिसताना ती खूप छान दिसते। तर इथे आपल्या ज्या राउंडलच्या साइड्स आहेत त्या कव्हर झालेल्या आहेत। सेम मी दुसऱ्या पेस्ट्रीला करून घेणार आहे। जर तुम्हाला अशा प्रकारच्या पेस्ट्रीज सेल करायच्या असतील किंवा अशा प्रकारच्या पेस्ट्रीजची ऑर्डर घ्यायची असेल तर तुम्ही ही पेस्ट्री साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत सेल करू शकता, कारण यामध्ये आपण छोटे छोटे सेक्शन वापरलेले आहेत आणि पिना कोलाडा फ्लेवर असल्यामुळे तुम्ही 30 ते 35 रुपये पर पीस हा सेल करू शकता। अदरवाईज जर तुम्ही फक्त पाइनॅपल तयार केली तर 25 ते 30 रुपयापर्यंत सेल करू शकता। आता नेक्स्ट डेकोरेशनसाठी इथे मी घेतलेला आहे न्यूट्रल जेल आणि न्यूट्रल जेलमध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मी येलो कलर थोडासा ॲड करून घेत आहे। आता आपल्याला वरच्या बाजूची जी डिझाईन आहे ती तयार करायची आहे। तर इथे मी न्यूट्रल जेलमध्ये कलर ॲड केलेला आहे येलो कलर, कारण आपली पेस्ट्री जी आहे ती आहे पिना कोलाडा पेस्ट्री आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला यावर ते न्यूट्रल जेल अप्लाय करून घ्यायचं आहे। इथे मी व्हिपिंग क्रीमचा वरच्या बाजूने वापर केलेला नाहीये, कारण फिलिंगमध्ये आपण बऱ्याच प्रमाणामध्ये व्हिपिंग क्रीम ॲड केलेली आहे, त्यामुळे वरच्या बाजूने मी इथे प्लेन ठेवलेला आहे। त्यानंतर न्यूट्रल जेल अप्लाय केल्यानंतर एका पायपिंग बॅगमध्ये मी स्टार नोझल घेतलेला आहे आणि स्टार नोझलचा वापर करून मी अशा प्रकारची इथे डिझाईन काढून घेत आहे। तर या पिना कोलाडा पेस्ट्रीची टेस्ट अतिशय उत्तम लागते, खूप छान लागते ही पेस्ट्री खाताना। आणि त्यानंतर तुम्हाला घरी काही ओकेजन असेल, बर्थडे पार्टी असेल तर त्यासाठी तुम्ही अशा छोट्या छोट्या राउंडल पेस्ट्री नक्कीच करू शकता। तर खूप छान आणि एक वेगळा प्रकार मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तर इथे मी थोड्याशा चेरी, पाइनॅपलचा एक पीस आणि त्यानंतर चॉकलेट डेकोरेशननी ही पेस्ट्री फायनल केलेली आहे। तर अशाच प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये सुद्धा राउंडल्स पेस्ट्री करू शकता। जे तुमच्याकडे इसेन्स आणि फ्लेवर्स आहेत किंवा कलर्स आहेत, तुम्ही वेगवेगळे व्हेरिएशन करून अशा प्रकारच्या पेस्ट्रीज इथे तयार करू शकता। तर फायनली इथे आपली तयार झालेली आहे पिना कोलाडा राउंडल पेस्ट्री आणि ही पेस्ट्री आणि हा एक नवीन प्रकार आणि सोबतच आपली पेस्ट्रीची सिरीज जी मी स्टार्ट केलेली आहे ती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे की व्हिडिओ तुम्ही शेअर करा, कारण प्रत्येकाने एक एक शेअर केला तर आपले हे व्हिडिओज आणखीन जास्त होम बेकर्सपर्यंत पोहोचण्यास मदत होईल। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन पेस्ट्री सोबत।